कार्यक्षम, कार्यतत्पर, स्पष्ट वक्ता, वक्तशीर असा हा नेता, लोकनेता आपल्यातनं अचानक निघून गेल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला। महाराष्ट्रभरातनं अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच प्रमुख नेते मंडळी देखील तिकडे आता काही वेळामध्ये पोहोचतील। अनेक मंडळी तिकडे दाखल झालेली आहेत। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडे अधिक जाणून घेऊ। मंदार, कोण कोण पोहोचलंय? तू जिकडे आहेस तिकडे, आणि आता अजून कोण कोण येणं अपेक्षित आहे तिकडे? मंदार, मंदार तुझ्याकडे येतो मी पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया। तत्पूर्वी निलेश, तू मगाशी सांगत होतास अनेक मंडळी, नेते मंडळी तिकडे पोहोचतात। आता कोण कोण प्रत्यक्षात दाखल झालेले आहे, काय अपडेट्स? जेव्हा ते बोलू शकले नाहीत, बोलण्याच्या पलीकडचं आहे सगळं हे, एवढंच फक्त वाक्य त्यांच्या तोंडातून निघालं आणि वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली होती। ती समुद्रहारे होती। आता अजित पवारांच्या रूपाने या सगळ्या नेत्यांनी एक नेता त्यांचा नवा निवडलेला होता आणि या अशा अपघातामुळं हे सगळेच नेते धक्क्यांमध्ये पाहायला मिळतात। हे अजित पवारांच्या पक्षात बरोबर या ठिकाणी चंद्रकांत पाटील आहे, प्रवेकर आहे, काँग्रेस पक्षाचे आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत। तर आपल्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधूच, मात्र तुर्तास ही दृश्य जिकडे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील त्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरची प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक सगळी मंडळी पोहोचलेली आहेत। यासोबतच प्रमुख नेते मंडळी देखील तिकडे उपस्थित आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचतील। राजू सोनावणे आता आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती द्यायला। राजू, अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जे आहे ते आता मंत्री दाखल होताना पाहायला मिळतात। सर्व पक्षांचे आमदार देखील दाखल होताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठानमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार जे आहे ते होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। मात्र दादांना शेवटचा निरोप देताना मोठ्या जड अंतकरणाने सगळ्यांचे डोळे जे आहेत ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात। जसे अजितदादांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे त्यांचे सोबत काम करणारे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, यांचे सुद्धा डोळे जे आहेत ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जेवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तेवढीच गर्दी जी आहे ती बाहेरच्या रोडला सुद्धा पाहायला मिळते। आतमध्ये प्रवेश करताना सुद्धा अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मोठा प्रयत्न करताना पाहायला मिळतात, कारण लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी अनेक जण जे आहे ते आतून झालेले आहेत, आतमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि कुठेतरी आपण पाहतोय की विद्या प्रतिष्ठानमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे दादाच्या चाहत्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते। खरं तर अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आपण पाहतोय की त्यांचं ज्या प्रकारे अपघाती निधन झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना हा एक मोठा धक्का बसलेला आहे। मात्र लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी जसे त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांचे सोबत काम करणारे सगळे आमदार, मंत्री सुद्धा दाखल होताना पाहायला मिळतात। आतापर्यंत मंगलप्रसाद थोडा असतील, गणेश नाईक असतील किंवा इतर मंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत। पुढच्या काही वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की सुरक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस सोबतच सीआरपीएफच्या अनेक तुकड्या ज्या आहेत त्या तैनात केलेल्या आहेत, कारण मोठ्या प्रमाणावरती
कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्रभरातून देशभरातून आलेले आहेत, दादांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय की काल सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती. अनेकांचा अश्रूचा बांध जो आहे तो फुटताना आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण दादांची अकस्मात निधन होणं, अशा प्रकारची एक्झिट होणं हे कोणालाही पचताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर दादांच्या अनेक आठवणी ज्या आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सोबत आहेत आणि ज्यावेळेस ते प्रसारमाध्यमांशी बोलतात त्यामुळे कुठेतरी त्या आठवणींना सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी उजाळा देताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की सर्व पक्षांचे नेते सुद्धा अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय की अनेक आत्मीय या प्रतिष्ठानामध्ये दाखल झाले आहेत. काही नेते जे आहेत ते आता काही वेळामध्ये पोहोचणार आहेत. त्यामुळे साधारणतः 12 वाजेपर्यंत या अंत्यसंस्काराला जे आहे ते अंत्यसंस्कार होतील त्याची तयारी जी आहे ते आतमध्ये झालेली पाहायला मिळते. पवार कुटुंबीय सुद्धा आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल आहे ती होणार आहे. आपण पाहतोय की पलीकडच्या गेटकडनं जे आहे ते कार्यकर्त्यांना सोडलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती जमलेली होती. पोलिसांचं सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी मोठी कसरत होताना पाहायला मिळते. कारण सगळ्या गेटवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जे आहे ते राज्यभरातून देशभरातून हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळते. अजित पवार अमर रहे, अजित पवार परत या, अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या घोषणा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतात. पाहता आपण का शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते पाहता आपण अनिल परब सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी जे आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. राष्ट्रवादीचे अनेक आमदार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पाहतोय आपण अनिल परब या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर सुद्धा आमदार जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात. आपण पाहिलं का विद्या जे प्रतिष्ठान आहे त्याच्या सगळ्या बाजूने एक मोठी जी आहे ती गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते. मोठा ओघ जो आहे तो कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा होताना पाहायला मिळते. कारण अनेक आमदार असतील, अनेक मंत्री असतील, यांच्या करिअरची सुरुवात जी आहे ती अजितदादांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते आपल्याला अनावर होताना पाहायला मिळतात. साहजिकच आहे की एवढ्या वर्षापासूनची दादांच्या सोबत अनेकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे अनेक